गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लोकशाही पद्धतीने शालेय निवडणूक राबविण्यात आली। खऱ्या लोकशाहीचे धडे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावे आणि सुजाण तसेच कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींची भूमिका विद्यार्थ्यांना कळावी, राजकीय आणि निवडणूक पद्धतीची जागरूकता शालेय जीवनातच व्हावी या उद्देशाने शाळेचे प्राचार्य डॉक्टर सुजित टेटे यांनी सदर निवडणुकीचे आयोजन केले। या निवडणुकीमध्ये एकूण 23 उमेदवार रिंगणात होते। सर्वांना चिन्हांचं वितरण करण्यात आलं होतं। सदर निवडणुकीची पूर्वतयारी विशेष निवडणूक अधिकारी नेमून करण्यात आली होती। ईव्हीएम मशीन, बायलॉट पेपर, मतदान कक्ष, बोटावर शाही, गुप्त मतदान पद्धती, मतदान बूथ या पद्धतीची तयारी शालेय परिसरात करण्यात आली होती। शालेय वातावरण एखाद्या राजकीय निवडणुकीसारखे बघावयास मिळाले। सदर निवडणुकीमध्ये बूथ 1 वर 99% मतदान, बूथ 2 वर 100% मतदान झाले। सदर निवडणुकीमध्ये शाळा प्रतिनिधींसाठी मोनित प्रमोद रोकडे आणि निया योगेंद्र तिवारी निवडून आले। मतदान प्रचारानंतर ही निवडणूक अधिकच चुरशीची झाली होती। सदर निवडणुकीमध्ये मोनित रोकडे याने 149 मतं मिळवून आणि निया तिवारी यांनी 87 मतं मिळवून आपला विजय पक्का केला। विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी प्रमुख अतिथी आणि ध्वजारोहण करण्याचा मान मिळणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता बघावयास मिळाली। निवडणूक अधिकारी म्हणून राहुल मोहुर्ले, नामदेव अबांदे, नितेश लाडे, विश्वप्रीत निकोडे, भोजराज तुरकर, सरिता थोटे, वैशाली मोहुर्ले, आकांक्षा डिब्बे, रवीना मुनेश्वर, तेजस्विनी नंदेश्वर यांनी भूमिका बजावली। सर्व शिक्षकांनी आपली मोलाची भूमिका बजावली। संस्थेच्या अध्यक्षा अंकिता रुईया, सचिव निर्मल अग्रवाल आणि प्राचार्य डॉक्टर सुजित टेटे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया।